माई, फोनवरून मला काही गोष्टी कळत होत्या, पण त्या इतक्या गंभीर असतील हे इथं आल्यावर मला कळलं. खरंच सगळं सगळं धीराने घेतलं बघा तुम्ही. असं तुला वाटतंय? मोनिका जेव्हा बाळण झाली ना आणि कोमात गेली, माझ्या अंगातलं सगळं त्राणच गेलं होतं. खूप घाबरले होते मी. पण त्याच वेळेला माझ्या डोळ्यासमोर अलका, विक्रांत, आपली गीता सगळ्यांचे चेहरे आले आणि म्हटलं मीच जर अशी हतबल होऊन बसले तर यांचं काय होईल. पण देवाच्या दयेने सगळं चांगलं झालं रे बाबा. पण त्याच वेळेला मला तुझी खूप आठवण आली मधू. माई, सदा दादा मला नेहमी सांगायचा, संकट आली ना की तुझ्या वहिनीच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारतं. ते कुठून कसं येतं ते तिचं तिला ठाऊक. आता बघ ना, आताही सगळं तसंच झालंय. झालं खरं, पण मधू आता नाही रे झेपत. स्वतःला सांभाळ, पुढे नको काही बोलूस. एक गोष्ट लक्षात ठेव माई, तू या घराचा पाया आहेस, आधारस्तंभ आहेस. संकट आली ना की तुझ्यात हत्तींचं बळ येतं, पण ती गेल्यानंतर तू अशी कोलमडून का पडतेस? उपचार जरी डॉक्टर करीत असला तरी रुग्णाला बरं करतो तो देव. त्या देवाची कृपादृष्टी आपल्या घरावर आहे माई. आता सगळं चांगलं होणार आहे, कशाचीही काळजी करायची नाही. माई, झालं ते झालं, आता आपण चांगला विचार करूया ना. तुला सांगतो, आता पतवंडांशी खेळताना आपल्याला वेळ सुद्धा अपुरा पडेल बघ. चला दुकानावर जाऊन येतो. नानू असतो ना तिथे, बघायला हवं मला. काय काळजी करू नको, देवा काळजी, सगळं चांगलं होणार बघ माई. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटलं काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.